नमस्कार मित्रांनो. पारू 24 जानेवारी भागामध्ये प्रीतम म्हणतो, दादा आय एम सॉरी. आदित्य म्हणतो, पहिले दारू पिऊन गोंधळ घालायचा, नंतर सॉरी म्हणायचं. बरं ते पण जाऊ दे, पण तू प्रियाला ढकललं त्याचा मला जास्त राग आला. प्रीतम म्हणतो, अरे मी दारूच प्यायलो नव्हतो. प्रिया म्हणते, प्रीतम का खोटं बोलताय? तुम्ही दारू पेलात, दादाला बोलला, मला ढकललं, मग आता सॉरी म्हणायला काय हरकत आहे? प्रीतम म्हणतो, प्रिया मी दादाला एक वेळेस काय 10 वेळेस सॉरी म्हणेल, पण मी दारू पिलो हे मान्य करणार नाही. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, पाहिजे तर मी तुझी शपथ घेतो, मी दारू पिलो नाही. प्रिया म्हणते, बास प्रीतम, आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आदित्य दादा मला माहिती आहे, प्रीतम माझी खोटी शपथ कधीच घेणार नाही. आदित्य म्हणतो, तुला काय म्हणायचं? तो दारू नव्हता प्याला? ती नाही. पारू म्हणते, मला पण नाही वाटत. आदित्य प्रीतमकडे जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, प्रीतम आता नीट आठव, त्या दिवशी काय काय झालं आणि ते सगळं मला सांग. आता प्रीतमला आठवतं अनुष्का आलेली आणि पेढा दिलेला. तो शॉकून म्हणतो, एक मिनिट, त्या दिवशी माझ्या रूममध्ये अनुष्का आली, तिने मला एक पेढा दिला आणि त्यानंतर मला नशा आली. आता सगळे शॉक होतात. प्रिया म्हणते, काय? आदित्य म्हणतो, असं जर असेल ना, अनुष्काला जा विचारायलाच हवा. दामिनी अनुष्काला बघते, ती फोनवर बोलत असते. दामिनी म्हणते, अनुष्का खूप चॅप्टर आहे, मैत्री करायला हवी. ती जाऊन तिच्या शेजारी बसते आणि म्हणते, काय गं अनुष्का, झाली का लग्नाची तयारी? कर कर, छान तयारी कर. नाही म्हणजे प्रीतमच्या लग्नामध्ये काहीच हौसमौस करता आली नाही. तेवढ्यात आदित्य आणि सगळे येतात. अनुष्का पुढे उभे राहतात. आदित्य म्हणतो, अनुष्का आता जो मी प्रश्न विचारणार त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. तू प्रीतमला पेढा खायला दिला ज्याने त्याला नशा आली? दामिनी म्हणते, अनुष्का हे काय ऐकते मी? अनुष्का म्हणते, हे काय बोलतो आदित्य? अरे आपलं लग्न ठरलं म्हणून मी मंदिरात गेले, त्याचा तो पेढा, तो तर मी आईला मॅडम आणि दामिनी काकूला पण दिला. दामिनी हळूच म्हणते, मला तर नाही दिला, पण अनुष्कासोबत मैत्री करायची हीच संधी आहे. आणि म्हणते, दिला दिला, मला तर पेढा एवढा आवडला, मी अजून एक घेतला. पण पारूला माहीत असतं दामिनी खोटं बोलते. अनुष्का म्हणते, प्रीतम तू माझ्या लहान भावासारखा आहे आणि मला सांग, तुझ्यासोबत मी असं का करेल? माझा काय उद्देश आहे? आदित्य हे बोलायच्या आधी तू विचार करायला हवा होता. आदित्य म्हणतो, आम्ही तुझ्यावर आरोप नाही करत, पण हे नक्की काय आहे याच्या मी मुळाशी जाणार म्हणजे जाणार. हे शोधून काढल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. अनुष्का म्हणते, मला पण वाटतं तू मुळाशी जावं आणि शोधून काढावं, पण आदित्य प्लीज, तू माझ्यावर अविश्वास नको दाखवू रे. आता प्रीतम अनुष्काकडे बघतो आणि निगेटिव्ह मान हलवतो. दामिनी म्हणते, ही अनुष्का किती खोटारडी ना, ही पण खोटी, हिचे अश्रू पण खोटे. आले म्हणते, श्रीकांत मी काय म्हणते, साखरपुडा झाल्यानंतर लगेच लग्नाचा मुहूर्त काढूया. तिला दिशा आणि प्रीतमचं लग्न आठवतं. ती प्रीतमच्या लग्नामध्ये जो गोंधळ झाला ना, तो आता नको व्हायला. आणि किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभलं पाहिजे लग्न. तेवढ्यात मोहन येतो. आयल्या म्हणते, मोहन ती इन्व्हेस्टरची मीटिंग बोलवली होती, त्याचं काय झालं? म्हणून तो आजच अरेंज केली, येतील थोड्या वेळात. पण वहिनी ते आपलं ऐकतील असं वाटत नाही मला. कुठल्याही परिस्थितीत विड्रॉ करायचं असं म्हणतात ते. आता आयला शॉक होते. मोहन म्हणतो, असं जर झालं ना, आपण खूप मोठ्या आर्थिक अडचणीत येऊ. श्रीकांत म्हणतो, आयल्या कदाचित आदित्याला हीच भीती वाटत असावी, कारण तो बिझनेसला चांगलंच ओळखतो. तो बिझनेसच्या पॉईंटनी सांगत असेल आणि आपण ऐकलंच नाही त्याचं. आता आपल्या कंपनीवर वाईट परिणाम होण्याआधी हे वादळ अडवायला हवं. हे बघ, आज मी आपले सेल्स रिपोर्ट बघितले आणि ते झपाट्याने घटतायत. मागे एकदम चांगले होते, पण फक्त मॉडेल बदलल्याने एवढं घडू शकतं असं नाही वाटत ग मला. हे जर असंच होत राहिलं ना, आपले प्रतिस्पर्धी याचा गैरफायदा घेतील असं वाटतंय मला. आता तर राहिल्याचा माझंच उतरतो, कारण सगळ्यांसमोर छातीठोकपणे तिने आव्हान केलेलं असतं. मी ब्रँड अम्बॅसेडर पण बदलणार आणि याची जी काही नुकसान भरपाई होणार ती मी स्वतः झेलणार. पण मला माहिती आहे असं काही होणार नाही. लोकांना पारूपेक्षा अनुष्का जास्त आवडणार. अनुष्का बेडरूममध्ये अगदी त्वऱ्यात फिरत असते. काय सोपं नव्हतं पारूला काढून हे पद मिळवणं, पण एकदा की मी माझ्या हट्टाला पेटले की सगळं अवघड सोपं करून टाकते. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नसतं आणि चुकणारही नाही. ती आता लॅपटॉपमध्ये स्वतःचं लग्न बघत असते.
आदित्यला बघत म्हणते, शी, कसला बावळट आणि मूर्ख माणूस आहे हा. एका मोठ्या कंपनीचा CEO हा. पण वाटतसुद्धा नाही. ओ गॉड, मी याच्याशी लग्न करते हा विचार करून मला हसू येते. ते आता पारू बघते आणि म्हणते, पारू पारू पारू. हिचा चेहरा किती बोलतो. हिच्या डोळ्यातल्या वेदना लपल्या लपत नाही. मी हिला कंपनीतून हाकललं, पण घरातील लोकांच्या मनातून ही काय जाता जात नाही. तिला आठवतं तर मुलगा बोललेला, नाही नाही, हिच्यापेक्षा पारू जास्त चांगली वाटते. ती म्हणते, हिचा चेहरा काळा केला, हिला पोस्टरवरून काढली, तरी ती तिची जागा काय सोडत नाही. पण जर काही झालं नाही तर लोक कशी गायब करायची हे मला चांगलंच माहिती आहे. आणि क्रॉस करते. मीटिंग सुरू होते आणि एकजण म्हणतो, लोक अनुष्काला ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे. एकतर अनुष्काला काढा आणि पारूला घ्या. आयले म्हणते, हे बघा, अशा आर्थिक नुकसानी होतच राहतात. आम्हाला फक्त 2 महिने द्या. दुसरा म्हणतो, तुम्ही जो इनलॉजिकल निर्णय घेतला ना, त्याने आमचं पण नुकसान होणार आणि ते आम्ही नाही सहन करणार. आयले म्हणते, जसं लोकांनी पारूला मान्य केलं तसं अनुष्काला पण करतील. ते म्हणतात, नाही, आम्ही वाट नाही बघू शकत. श्रीकांत म्हणतो, हे बघा, आयल्याने इनलॉजिकल निर्णय नाही घेतला, पूर्ण विचार करून घेतला. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा. ते म्हणतात, हे बघा, कुणीतरी एकजण डिसिजन घेणार आणि सगळ्यांवर संक्रांत येणार. असं कसं चालेल? आणि मग बॉडी कशाला असते? तुम्ही सगळ्यांशी डिस्कस करून हा निर्णय का नाही घेतला? आता दोघं तिघं बोलत असतात. प्रश्न पैशाचा आहे हो. तुम्ही व्यवहाराने चाला. कंपनी चालवायची. इमोशनल निर्णय घेऊन नाही चालत. हे अहिल्या देवींना कळायला हवं. आता अहिल्याचा माझंच उतरतो. पण प्रीतमला हे ऐकून खूप आनंद होत असतो आणि तो स्माईल करतो. पण आदित्य म्हणतो, 1 मिनिट, ज्यांना आमचा निर्णय पटला नाही ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. ही कंपनी अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या नावाने चालते आणि इथून पुढे पण चालत राहणार. तुम्ही विचार करा, तुम्हाला या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं की नाही? प्रीतम म्हणतो, पण एकदा बाहेर पडला तर या कंपनीमध्ये पुन्हा एंट्री नाही. दोघं असं काही बघत असतात की इन्व्हेस्टर एकमेकांकडे बघायला लागतात. आयल्या स्माईल करते. प्रीतम म्हणतो, हे बघा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही सगळं ठीक करू. आम्हाला 12 फेब्रुवारीपर्यंत टाईम द्या. ते म्हणतात, ठीक आहे, देतो आम्ही टाईम, पण त्यानंतर आम्ही जो निर्णय घेऊ तो तुम्हाला मान्य असेल. आदित्य प्रीतम म्हणतात, चालेल, डन. अनुष्का दिशाकडे जाते. दिशा म्हणते, तुझ्याच्याने काहीच होत नाही ना, आणि काही होणार पण नाही. ब्रँड अँबॅसिडर झाली, काय झालं? पडलीस ना थोबाडावर? तर एक काम कर, ते किर्लोस्कर मॅन्शन बॉम्ब टाकून उडून दे. अनुष्का म्हणते, मूर्ख आहे का दिशा? ते आईले मला पाताळातून शोधून काढेल. तू चांगली ओळखतेस तिला. दिशा म्हणते, मग बस खेळत. एक दिवस तुला ते माझ्यासारखं धक्के मारून हाकलून देतील. आता दोघींचं खूप भांडण होतं आणि अनुष्का निघून जाते. दिशा म्हणते, ही बदलली आहे, खूप बदलली. मलाच काहीतरी करावं लागणार. आता होणार मोठा गोंधळ. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.